नमस्कार. आय थिंक 11:05 आहेत. सुदेश परबजी नमस्कार. कसे आहात सुदेश परबजी? जस्ट 11:05 म्हणून थांबलो जरा. प्रशांत, हाय प्रशांत, हाउ आर यू? नाइस टू सी यू. अजित वेलकम. अजित सर वेलकम. डॉक्टर अजित मराठे, यू आर देयर, दैट्स ग्रेट. हाय अजित मराठे. प्रशांत पाटील, येस प्रशांत पाटील, गुड मॉर्निंग. हाउ आर यू प्रशांत? तेजस यू आर वेलकम. आय एम वेटिंग फॉर यू ओनली. म्हटलं 11 वाजतायत की नाही, अजून 11 वाजलेले नाहीत म्हणून तोपर्यंत म्हटलं. सिद्धेश पेडणेकर कसे आहात? दॅट्स गुड. ओके. अरुण अत्राडे, गुड मॉर्निंग. हाउ आर यू? ओ सागर कुलकर्णी इज देयर. सागर कुलकर्णी नमस्कार. गुड मॉर्निंग तेजस. हाउ आर यू तेजस? सुदेश, दॅट्स ग्रेट. सुदेश काय करताय? सगळं कसं चाललंय? सागर, तू बऱ्याच दिवसानंतर भेटतोय. नाशिकला सगळं कसं आहे? आय होप यू आर एन्जॉयिंग. श्रीपाद कुलकर्णी, येस श्रीपाद. ओ नमिता इज देयर. नमिता, हाउ आर यू? तुकाराम चोपडे, तुकाराम शेठ, कसे आहात तुम्ही? दॅट्स ग्रेट टू सी यू यार, फ्रॉम महाड. ऑल टुगेदर फ्रॉम महाड. तुकाराम, ग्रेट. तुकाराम शेठ, तुम्हाला बघून बरं वाटलं. दॅट्स ग्रेट. फ्रॉम महाड अँड दॅट्स ऑल्सो ऑन डॉट टाईम. आय थिंक 11 वाजायला आले आहेत. आय थिंक किती वेळ आहे? हाय राहुल. राहुल कसं आहे? बऱ्याच दिवसानंतर. नमिता कुलकर्णी फ्रॉम पुणे. दॅट्स ग्रेट नमिता. कसे चाललंय? कसं आहे? लोक येत चालले आहेत. 11 वाजायची मी वाट बघतोय. येस देवेंद्र अंतरापूरकर, कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग देवेंद्र. श्रीपाद नमस्कार. ओ ऋषिकेश बोरस्ते फ्रॉम नाशिक, क्या बात है. ऋषिकेश कसा आहे तू? बाबा कुठे आहेत? बाबा नाही आहेत का? तुकाराम, गुड मॉर्निंग. निमेश परब, हाय निमेश, हाउ आर यू? गुड टू सी यू यार, मजा आली भेटून. ऋषिकेश, गुड मॉर्निंग. ऋषिकेश, बाबांना सांग विचारत होतो म्हणून. संतोष सावंत, येस संतोष, ग्रेट टू सी यू ऑल. आय थिंक आपण आता सुरुवात करूया. अनघा, सॉरी मी काल येऊ शकलो नाही. यू एन्क्वायर्ड. अनघा, वेलकम फ्रॉम पुणे. निमिष परब, वेलकम. नमस्कार, मी राजेंद्र सावंत, चेअरमन निर्माण ग्रुप. आणि आज आम्ही हे वेगळं काय करतोय, असं लाईव्ह येण्याची गरज काय आहे? तर आम्ही असं ठरवलं, कारण का तुम्हाला माहीतच आहे की मराठी माणसामध्ये किंवा कुठल्याही एंटरप्रेन्योरमध्ये ते जास्तीत जास्त राम नका, त्या जास्तीत जास्त लोकांना एंटरप्रेन्योर्स आणि अशा मंदीच्या काळात बिझनेस कसा करायचा, किंवा आम्ही लोकांना मेंटॉरिंग तर पहिल्यापासून करतच आहोत. मेंटॉरिंग करण्यामागे आमचा उद्देश काय आहे की जे टप्पे टोणपे खाऊन आम्ही निर्माण ग्रुप जे काही घडवलं, हे घडवायला आम्हाला 20 ते 23 वर्ष लागली. आणि कधी कधी मी आणि अजित जेव्हा बोलतो तेव्हा आमचा विषय हाच निघतो की यार हे जे काही आपण शिकलो, वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळे वर्कशॉप, वेगवेगळे अनुभव, या अनुभवात घेतलेला जर एखादा माणूस सुरुवातीपासून आपल्या बरोबर असता आणि त्याच्या अनुभवातून आपण शिकलो असतो, कारण ठेच लागून शिकतो तो शहाणा आणि दुसऱ्याच्या ठेच लागतो आणि त्यातून शिकतो तो बुद्धिमान. तर आपल्याला बुद्धिमान व्हायला आवडेल. आय थिंक निर्माणने आता जे काही अचीव केलं ते आय थिंक 5 वर्षात करू शकले असते. मध्ये काही मित्र आहेत जे मला म्हणतात की हिंदीमध्ये पण आज करा. मी थोडं मराठी हिंदी दोन्ही मिक्स करणार आहे. जसं मध्ये अतुल नमस्कार, विचारे नमस्कार, कसे आहेत विचारे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की मार्स हे मेंटॉरिंग प्रोग्राम आहे. आम्ही हे नवीन जे उद्योजक आहेत ज्यांना घरात फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत, आणि ह्या फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्सना खरी ह्याची गरज आहे की जेव्हा त्यांना कळतं की आता फॉर एक्झाम्पल लॉकडाऊन झालंय, मला बरेच फोन आले माझ्या मित्रांचे,
मी ज्यांचं मेंटॉरिंग करतो अशा मेंटीजचे, आणि मला विचारायला लागले, शशांक वेलकम, मला विचारायला लागलं की हे लॉकडाऊन काय आहे आणि या लॉकडाऊन नंतर काय करा, आणि असं डिप्रेशनमध्ये बोलत होते. आणि आय कॅन अंडरस्टँड, दॅट्स व्हेरी सिम्पल, त्यात काही नवीन नाही आहे. मी पण हादरलो. पण मला एक चांगला शेअर आठवला, मी त्या शेअरनी तुम्हाला सुरुवात करायला मला आवडेल. राहुल वेलकम, मुरैजी नमस्कार. किसी के गुजर जाने के बाद, किसी के गुजर जाने के बाद देश बंद है, किसी के गुजर जाने के बाद देश बंद है, ये हमने कई बार देखा है. किसी के गुजर जाने के बाद देश बंद है, ये हमने कई बार देखा है, लेकिन कोई गुजर न जाए इसलिए देश बंद है, ये हम पहली बार देख रहे हैं. तर हा लॉकडाऊनचं हे वैशिष्ट्य आहे की कोणी जाऊ नये, कोणाचं नुकसान होऊ नये, कोणी आजारी पडू नये, म्हणून आपण हे सगळं करतोय. सो आपण याने मी सुरुवात करतो. तरी पण लोक म्हणतात की इंडिया आणि माझा बिझनेसचं काय होणार, इंडियाचं काय होणार. तर साहेब मित्रांनो, काही होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, 1850ला म्हणजे 150-200 वर्षापूर्वी मॅक्स मिलर नावाचं एका इंग्रजांनी लिहून ठेवलंय. मॅक्स मिलरनं काय म्हटलं 1850 मध्ये, ते ऐकण्यासारखं, म्हणजे ह्या गोष्टीसाठी ते उपयुक्त आहे. उपयुक्त असं आहे, तो म्हणाला होता 1850 साली की इफ इंडिया इज डेड, इफ इंडिया इज डेड देन वर्ल्ड इज डेड ऑलरेडी. इफ इंडिया इज डेड देन वर्ल्ड इज डेड मच बिफोर. असं का म्हटलंय? हे दाखवतंय इंडियाचं महत्व काय आहे, या इकॉनॉमीचं महत्व काय आहे. 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आपल्याला करायची आहे, आणि आपण ज्या पद्धतीने चाललोय, ज्या याने चाललोय, आय एम सो शुअर की आपली इकॉनॉमीला तसं काही होणार नाही. आतापर्यंत आपल्या लॉकडाऊनला विशेष आपण चांगला, लॉकडाऊनमुळे चांगला प्रतिसाद दिलाय. फारसे म्हणजे कम्पेअर, मी असं नाही म्हणत, पण अमेरिका किंवा स्पेन किंवा इटली या कंपॅरिझनमध्ये आपण फारच चांगलं करतोय. सो मला आजचा विषयावरती मला यायला आवडेल की आपण काय करतो. आजचा विषय आहे तो म्हणजे बिझनेस, आणि त्या बिझनेसमधला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ऑक्सिजन आहे, ते ऑक्सिजन कसं पुरवता येईल. तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन काय बिझनेसचा? तर तो ऑक्सिजन आहे बिझनेसचा, ते म्हणजे सेल्स. मला तुम्ही सांगा, तुमचा बिझनेस मोठा होतो म्हणजे काय होतो? तुमचा सेल्स वाढतो. मग सेल्स वाढायला काय करायला पाहिजे? आणि तो सेल्स कशावरती डिपेंड आहे? तो सेल्स डिपेंड आहे तो तुमच्या कस्टमर्सवरती. मग कस्टमर काय आहे हे समजायची आपल्याला गरज आहे. आपल्याला कसा हवाय? आपल्याला लॉयल कस्टमर हवाय. आणि तो लॉयल कस्टमर तुमचा माझा आहे का? मग तो कसा ठेवता येईल? आपल्याला आपला कस्टमर कंटिन्युअस आपल्याकडे कसा राहील, यासाठी आज आपण लेक्चरमध्ये मी शेअर करणार. मी काही शिकवणार वगैरे नाही आहे. हां, तुम्ही पण मला विचारा, काही चुकलं, काही प्रश्न असतील. ऑफकोर्स इट्स अ 2-वे कॉन्व्हर्सेशन. मला प्रत्येक ह्याच्यावरती हे करता येणार नाही. तरी पण सौरभ वेलकम, सुरभी आली आहे, सुरभी वैद्य, तेजस हाव यू, सारिका अनंत नर आली आहे, किरण करपे वेलकम, नमिता यू आर ऑलरेडी देअर, दॅट्स ग्रेट. तर कस्टमर कसा पाहिजे? आपल्याला लॉयल हवाय. लॉयल म्हणजे काय माहिती आहे का? बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की एक म्हणजे सॅमसंग आणि आयफोन, तुम्हाला माहिती आहे ज्यांच्याकडे आयफोन असतो आणि ज्यांच्याकडे सॅमसंग किंवा इतर फोन असतात, आयफोनवाले कट्टर आयफोनवाले असतात. म्हणजे असा जसा काही की त्यांचा धर्म येतो. कस्टमर असा भांडतो सॅमसंगवाल्याशी किंवा ॲपोवाल्याशी किंवा OnePlusवाल्याशी. हा जो काही त्यांचा जो ॲग्रेशन असतं, किंवा सॅमसंग सोडून दुसरा कुठला फोन घेत नाही. पूर्वी असं नोकियाबद्दल बोलायचे, विशाल नमस्कार, तर नोकियाबद्दल बोलायचे. नोकिया मी सुद्धा पूर्वी नोकिया वापरायचो, पण आता मी आयफोनशिवाय दुसरा कुठलाही वापरू शकत नाही. कारण का माहितीये का? हा एक रिलिजन झालाय. एक कंपनीच्या ब्रँडसाठी लोक कट्टर भांडतात, म्हणजे जसं काही त्यांचा धर्म असावा अशी एकमेकाशी भांडतात.
तसंच तुम्ही बघितलं असेल तर हार्ले चालवणारे, हार्ले, बुलेट किंवा होंडा चालवणारे, ह्या ज्या काही कंपन्या आहेत, हा ब्रँड नाही आहे, हा ब्रँड ते वेअर करतात आणि हा त्यांचा धर्म असल्यासारखे ते वागतात. मग असा कस्टमर कसा तयार होतो, आज आपण ते समजणार आहोत. आणि हे तयार करायला म्हणजे लॉयल कस्टमर, तो ब्रँड परिवार करायला आपण कस्टमरला समजणं, कारण कस्टमर हा सेंटर पॉइंट आहे सगळ्याचा. आणि आपल्याला ते आज समजायचं आहे, कस्टमरचा बिहेवियर काय आहे. येस मास गुरुकुल, वेलकम नंदकिशोर. अनूप कुमठेकर, हाय अनूप. अनूप माझ्या शाळेतला मित्र आहे अनूप, ग्रेट टू सी यू हिअर. तर आपण असा कस्टमर कसा करता येईल जो सतत रिपीट होईल, रिपीट कस्टमर कसा तयार होईल आणि लॉयल कस्टमर कसा तयार होईल. मग त्याचं बिहेवियर काय असतं आणि त्या कस्टमरचा फेस कसा असतो, आपल्याला त्या कस्टमरचा फेस बघायचा आहे. हाऊ वी कॅन सी द कस्टमर फेस. कारण का जर मी तुम्हाला सांगितलं एखाद्या रेल्वे स्टेशनच्या समोर उभं केलं आणि समजा हजारो लाखो लोक येत आहेत आणि त्या लाखो लोकांच्या समोर तुम्ही त्यांच्याशी बघून तुम्ही सांगू शकता का, हा माझा कस्टमर आहे, हा नाही आहे, नाही हा ना हा आहे, हा नाही आहे, कुठलंही कॉन्व्हर्सेशन न करता कॅन यू डू दॅट. तुम्ही त्याची नस ओळखू शकता का. आणि ही कस्टमर नुसता बघता क्षणी त्याच्या बिहेवियरवरून, त्याच्या वागण्यावरून आपण. राहुल वेलकम. राहुल धुळ्यावरून जॉईन केलंय. आय थिंक गौरी पण जॉईन करणार आहे. राहुल मी हिंदीमध्ये पण चालू करणार आहे जिंदोडी याची, डोंट वरी. पण मी जरा बघतो जसं आपले लोक ह्याच्यावरती येतील तसं मी हिंदीमध्ये पण बोलायला सुरुवात करेन. गौरीने काल फोन केला होता. सो देन अगेन, तर मग आपण हा कस्टमर कसा करू शकतो आणि हा कस्टमर फेस कसा ओळखायचा हे आज आपण शिकणार आहोत. तर त्या कस्टमर ओळखायचा, कस्टमर फेस. हाँ राहुल जी, मैं हिंदी में भी बोलूंगा. आप शुरुआत हो गई है, बिल्कुल सही है, मैं हिंदी में भी बात करूंगा, डोंट वरी. ये कस्टमर फेस कैसा पहचानना है उसके लिए आज अपन मिलने हैं. और ये कस्टमर फेस ये जो होता है वो पहचानने के 7 से 8 तरीके आज मैं तुम्हें सिखाने वाला हूं. सबसे पहला क्या करना चाहिए, सबसे पहला अगर कुछ करना चाहिए तो तुम्हारा पहला एग्जिस्टिंग डेटा देखो. गए 1 साल में, गए 5 साल में तुम्हारे पास आने वाले कस्टमर कौन है, तुम्हारे पास आने वाले कस्टमर कौन है. वो कस्टमर की एक लिस्ट बनाओ और वो लिस्ट में से आप जान लो कि आपके पास आने वाला कस्टमर कौन से एरिया से आ रहा है और वो कहां से आ रहा है, वो आने की वजह क्या है, वो ऐसी क्या चीज है तुम्हारे पास जिस वजह से वो आ रहा है तुम्हारे पास. ये समझने की जरूरत है अगर अपने को अपना कस्टमर पहचानना है. तो पहला क्या है, पहला आपको अपना एग्जिस्टिंग डेटा, आपका जो एग्जिस्टिंग डेटा है वो देखना बहुत जरूरी है. और उस डेटा में से आपको समझ में आता है कि किस तरह से अपन ये कर सकते हैं. तो पहला तरीका है आपका एग्जिस्टिंग डेटा संभाल के लेना. और वो एग्जिस्टिंग डेटा बहुत लोगों के पास कभी कभी रहता नहीं है, जो रहना बहुत जरूरी है. और उसके लिए आज मैं तुम्हें कहूंगा कि पहला वो निकालो. और ये अभी लॉकडाउन के पीरियड में ये मुमकिन है और ये करना जरूरी है. दूसरा तरीका, दुसरं म्हणजे तुमचे स्टेक होल्डर्स कोण आहेत. तुमचं इंटरनल इंटरव्ह्यू की इंटरव्ह्यू ऑफ इंटरनल स्टेक होल्डर. बऱ्याच वेळा तुम्ही इंटरनल स्टेक होल्डर म्हणजे काय, इंटरनल स्टेक होल्डर म्हणजे की तुमच्या ते जे लोक आहेत, तुमचा स्टाफ असेल, तुमचं बँकर्स आहेत, तुमचं वेंडर्स आहेत, तुमचे वेगवेगळे सप्लायर्स आहेत, तुमचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, तुमचे कन्सल्टंट्स आहेत, आर्किटेक्ट्स असतील, वकील असतील, सीए असतील, सीएस असतील. आणि हे लोक जेव्हा तुम्ही यांच्याशी इंटरव्ह्यू कराल, यांच्याशी बोलाल, तेव्हा तुम्हाला ते सुद्धा तुमच्या कंपनीबद्दलचा एक वेगळा व्ह्यू देतात. तुम्ही म्हणाल त्यांना काय विचारायचं, नहीं त्यांना विचारना फार गरजेचं आहे. का गरजेचं आहे, कारण उसी में से तो मालूम पड़ता है, उसी में से तो मालूम पड़ता है कि दूसरे का व्यू क्या है. बहुत बार अपन क्या करते हैं, अपन अपने कंपनी के बारे में, खुद के बारे में सोचते हैं, अपने को सब गुड़ी गुड़ी दिखता है,
अपने को सब दिखता है. म्हणजे असं म्हणतात ना, आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं. आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. हे कसं दिसतं? तसंच आहे की स्वतःच्या कंपनीतलं जर काही करायचं असेल तर पहिलं स्टेक होल्डरचा इंटरव्ह्यू घेणं हे फार गरजेचं आहे. आणि ते काय बोलतात तुमच्या कंपनीबद्दल, त्याचं मत काय आहे हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. तिसरं महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पेन पॉइंट्स. आयडेंटिफाय द पेन पॉइंट्स अँड गॅप्स. आता हे गॅप्स काय आहेत? परचेसर जेव्हा तुमच्याकडे येतो, कस्टमर जेव्हा तुमच्याकडे येतो आणि तो जेव्हा कस्टमर तुमच्याकडे येऊन काही गोष्टी मागतो आणि त्या पूर्ण परचेसच्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय गॅप्स आहेत, त्याला होणारा त्रास काय आहे, ते पेन पॉइंट्स काय आहेत, याचं खरं तर ऑडिट केलं पाहिजे. हे आयडेंटिफाई करायला पाहिजे. अरबाजी वेलकम, सुरेश कलवनियान जी वेलकम. तो ये पॉइंट, पेन पॉइंट्स अगर आप आइडेंटिफाई करते हैं, ये गैप्स आइडेंटिफाई करते हैं, तो आपको ध्यान में आता है कि आपका कस्टमर कहाँ है. हाय उषा, माझी मेवणी है, वेलकम उषा. साली को तो भूल नहीं सकता हूं, साली को तो वेलकम करना जरूरी है. फोर्थ पॉइंट है स्कैन ऑल द टच पॉइंट्स. क्या ये टच पॉइंट्स जो है वो आपने स्कैन किए हैं? ये टच पॉइंट्स क्या है? ये टच पॉइंट्स कहां से आते हैं? वो पूरे बाइंग प्रोसेस में मालूम पड़ते हैं. फॉर एग्जाम्पल समझो आप गाड़ी लेने जाते हैं, तो गाड़ी से उतरते तो गाड़ी जहां आप नहीं लेने जा रहे तो आप पुरानी गाड़ी पार्किंग करने के लिए जगह है क्या? आपको जो दरबान खड़ा है और दरबान आपको किस तरह से वेलकम कर रहा है, वो जिस तरह से आपको वेलकम कर रहा है वो भी एक मायने रखता है. फिर बाद में आके आपकी जो रिसेप्शनिस्ट है वो किस तरह से करती है, आपके पूरे शोरूम का एम्बियंस किस तरह से है, वो भी बहुत मायने रखता है. अगर आप गाड़ी लेने जा रहे, सिर्फ गाड़ी नहीं, ये सब टच पॉइंट्स, गाड़ी पार्किंग से लेके, दरबान से लेके, वो शोरूम से लेके, वो रिसेप्शन से लेके, वो आपकी जो रिसेप्शनिस्ट किस तरह से रिसीव करती है, वो सेल्स एग्जीक्यूटिव किस तरह से आपको रिसीव करती है. गौरी जी गुड मॉर्निंग. और गौरी जी मैं आपके लिए खास करके हिंदी में बात कर रहा हूँ और मराठी में भी मिक्स करके बात करूँगा. बिल्कुल. तो गौरी जी इंदौर से है. गौरी जी वेलकम, थैंक यू वेरी मच. तो वो जो पूरा इतना ही नहीं, वो गाड़ी तो है ही, गाड़ी का प्राइस तो है ही, गाड़ी के फीचर्स तो है ही, लेकिन गाड़ी में अगर आप, मैं तो थोड़ा आगे जाके बोलूंगा, उस शोरूम में जो वॉशरूम है वो किस तरह से मेंटेन किया है, वो जो आपको कॉफी दी जाती है वो किस तरह से दी जाती है, ये सब टच पॉइंट्स है. क्या ये टच पॉइंट्स आपके कस्टमर्स को टच कर रहे हैं क्या, और क्या उनको पसंद आ रहा है? अभी ये जो मैं बोल रहा हूं आप बोलेंगे यार इतना थोड़ी होता है. मैं आपको एक गुनीज बुक का एक किस्सा बताता हूं. मारुति जो कार है, मारुति कार, ये गिनीज वर्ल्ड बुक में इनका रिकॉर्ड है मारुति का. ये किस लिए मालूम है? उन्होंने लगातार 16 साल 16 बार बेस्ट कस्टमर सर्विस का अवार्ड जीता है और इसका गिनीज वर्ल्ड बुक में ये है. रमेश जी वेलकम. मगाशी ऋषिकेश होता, मी तुमच्याबद्दल विचारला. रमेश जी वेलकम. रमेश जी नाशिकवरून बोलताय. महेश जी नमस्कार. महेश कुलकर्णी जी. तो ये टच पॉइंट्स आप देख रहे हैं क्या? तुम्ही हे जोपर्यंत टच पॉइंट्स बघणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्या कस्टमरला समजून घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की आपल्या कस्टमरला कसं कॅच केलं पाहिजे, त्याला काय हवंय, त्याचा बिहेवियर काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. दुसरं असतं ते म्हणजे त्याला घरी जाऊन कंडक्ट होम सर्वे, त्याच्या घरात जाऊन त्याच्याशी चर्चा करा, त्याच्याबद्दल रिसर्च करा, त्याच्याबद्दल रिसर्च करा, त्याला काय अडचणी आहेत, त्याचं काय म्हणणं आहे, त्याचा एक फीडबॅक फॉर्म किंवा डायरी किंवा एखादं रजिस्टर तुम्ही ठेवलंय का? तुमच्या कंपनीत तसं काही आहे का? तुमच्याकडे फीडबॅक मेकॅनिझम आहे का? कारण तुम्हाला वाटतं ना तो कंप्लेंट्स कशा लिखून ठेवायच्या, आणि त्या कंप्लेंट इज अ गिफ्ट. काय म्हणतोय? कंप्लेंट इज अ गिफ्ट. ये कंप्लेंट गिफ्ट क्यों है?
क्योंकि कंप्लेंट ये ऐसी चीज है जिससे उस कस्टमर ने आपको इंप्रूव करने का एक मौका दिया है। अगर वाकई में चाहते हैं कि आपका बिजनेस बड़ा हो, अगर वो बड़ा होना जरूरी है, तो उसने जो कस्टमर किया है दैट यू हैव टू रिकॉग्नाइज दैट। और ध्यान में रखना, अजीत मराठे जी हमेशा बोलते हैं कि एक अच्छा कस्टमर 3 जन को आगे रेफरल देता है, लेकिन एक बिगड़ा हुआ कस्टमर, एक नाराज कस्टमर 10 लोगों को जाके बोलता है कि ये कंपनी कैसी गलत है, ये होटल कैसे सही नहीं है। ये इसका ध्यान रखना बहुत जरूरी है। संतोष कामेरकर जी वेलकम। संतोष कामेरकर जी स्वतः एक ट्रेनर आहेत आणि नमस्कार संतोष जी, तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद। यू आर अ ग्रेट ट्रेनर, आई नो, आई एम वेरी मच थैंकफुल टू यू। तर वो जो कस्टमर है, क्या वो कस्टमर आपके पास आ रहा है और वो कस्टमर्स को क्या चाहिए, उसका फीडबैक मैकेनिज्म है क्या, कितने लोगों के पास है, ये बहुत जानना जरूरी है। इतना ही नहीं, 7वीं जो जरूरी चीज है और वो है फोकस। फोकस ग्रुप इंटरव्यू। कुछ लोग जो नाराज होते हैं उनके पास खास करके जाना बहुत जरूरी है। ये क्यों बोल रहा हूं, उनको मिलना जरूरी है। ये फोकस कस्टमर के पास अगर जाओगे, उनसे समझ के लोगे और वो फोकस ग्रुप इंटरव्यू लोगे, उनको पूछोगे, तो वो एक आपको अलग मैकेनिज्म देंगे, वो एक अलग राय देंगे, जो अपने को जानना और ये करना बहुत जरूरी है। 7वीं और 8वीं आखिरी बात मैं बताना चाहता हूं, वो है कॉम्पिटिटर एनालिसिस। क्या आपने कभी अपने कंपटीशन में, आप जो धंधे में है, आप जो बिजनेस में है, आप एवरी 3 मंथ, एवरी क्वार्टर आपको कॉम्पिटिटर एनालिसिस करना चाहिए कि मेरा कॉम्पिटिटर मेरे जैसे ग्राहकों को वो मेरे से बेहतर क्या दे रहा है। ऐसी कौन सी प्रोडक्ट लाइन है जो उसे पसंद है और जो तुम्हारे पास नहीं है। ऐसी कौन सी प्रोडक्ट लाइन है जो तुम्हारे पास नहीं है, जो तुम्हारे कॉम्पिटिटर के पास है और इसके लिए लोग वहां जा रहे हैं। तो वो क्या है वो समझो। कॉम्पिटिटर क्या स्कीम दे रहा है, कॉम्पिटिटर की खामियां क्या है, तुम्हारे पास प्लस पॉइंट्स क्या है, उसके प्लस पॉइंट्स क्या है। और ये एक कॉम्पिटिटर की बात नहीं कर रहा हूं, आपके लाइन में आपके जो टॉप 10, एटलीस्ट टॉप 10, उस कॉम्पिटिटर का पूरा डेटा आपके पास होना जरूरी है, जो कस्टमर को पसंद आता है। अगर आपका होटल है तो दूसरे होटल में लोग क्यों जा रहे हैं, आपके पास रिपीट कस्टमर कितने आते हैं, क्या आपने कभी ये जाना है कि आपके पास रिपीट कस्टमर कितने आए। ये जो रेट ऑफ रिपीट कस्टमर है, रेट ऑफ रिपीट परचेसर है, ये इसका रेशो क्या है, क्या आपके पास वो है, क्या आप वो मेंटेन करते हैं। देखो, हाँ मेरे को इधर है, मेरे को मालूम है, मालूम नहीं मैं बात कर रहा हूं, मैं डेटा की बात करता हूं। डेटा क्यों इंपॉर्टेंट है। अपन बहुत बार क्या करते हैं मालूम है, अपन गट फील पे धंधा करते हैं। हाँ मुझे तो सब नहीं मुझे मालूम है ना, वो कॉम्पिटिटर क्या कर रहा है मुझे मालूम है, लेकिन डेटा पूछूं तो डेटा नहीं रहता है। ये क्यों, डेटा क्यों नहीं मेंटेन करता। नहीं, डेटा क्या जरूरत है। मैं एक बात अपने जैसे छोड़ दो, नारायण मूर्ति हमेशा क्या बोलते हैं मालूम है डेटा के बारे में। वो बोलते हैं मुझे अगर कोई डिसीजन लेना है, हाँ अगर मुझे कोई भी डिसीजन लेना है, टू टेक डिसीजन आई वॉन्ट डेटा, एक्सेप्ट गॉड आई वॉन्ट डेटा वेयर आई कैन टेक डिसीजन, विदाउट डेटा आई डोंट टेक डिसीजन। वो सिर्फ बोलते हैं सिर्फ भगवान का डेटा मुझे नहीं चाहिए, भगवान है इसके ऊपर मेरा पूरा विश्वास है, इसके अलावा जो भी कोई डिसीजन लेना है, अगर आप ये बोलते हैं कि ये चीज है तो उसका डेटा लेके आओ तो ही मेरे केबिन में आओ। क्या इस तरह से आप आपके जो कस्टमर है, क्या उनका डेटा आपके पास है, क्या आपके कॉम्पिटिटर का डेटा आपके पास है, क्या आप उस कॉम्पिटिटर का क्वार्टरली हमेशा रिव्यू कर रहे हैं, क्या उसने क्या नया स्कीम डाला है, वो क्या नया चीज लेके आया है मार्केट में जो मेरा कस्टमर भगा के लेके जाएगा। तो ये रिपीट कस्टमर, रेट ऑफ रीपरचेसिंग कस्टमर क्या आपने मेंटेन किया है। और ये सिर्फ रिपीट कस्टमर नहीं,
रिसेंट कस्टमर भी कितने हैं? रिसेंट क्यों मालूम है? समझो एक दो होटल्स है और समझो एक होटल समझो लॉकडाउन या किसी कारण की वजह से 3 महीना बंद है और उस टाइम आपके पास कस्टमर आ रहे हैं, वो बार बार आ रहे हैं। लेकिन जैसे दूसरा होटल चालू होता है तो वो कस्टमर फिर से वहां जाता है। तो क्या है? तो आपका कस्टमर नहीं है, रिसेंसी नहीं है। रिपीट था लेकिन रिसेंसी नहीं है। तो रिपीट एंड रिसेंसी, द रिसेंट कस्टमर कितने बार आ रहा है, हे सगळं जाणून घेणं फार गरजेचं आहे। महेश पवारजी नमस्कार, वेलकम। सत्येंद्र काटे, कसा आहे सत्येंद्र? सर्वेश कारखानीस, क्या बात है कारखानीस जी, दैट्स ग्रेट। ज्योति सुर्वे वेलकम। तर कस्टमर कसा आपल्याकडे असेल, कॉम्पिटिटर अनालिसिस कसा करायचा हे आपण केलाय का, आणि हे करणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात येईल। दुसरं म्हणजे तो तुमचा जो ग्राहक आहे, ज्याला तुम्ही ग्राहक म्हणताय, त्याचा तुम्ही जेंडर सर्वे केलाय का? ते जास्त मेल आहेत का फिमेल आहेत? त्यांचं वय काय? ते जे तुमच्याकडे येत आहेत त्या कस्टमरच्या गटांचा वय काय, आणि ते त्यांचं वय किती? फॉर एक्झाम्पल निर्माणमध्ये फ्लॅट घेणारे जे लोक आहेत, हे फ्लॅट घेणारे लोक कुठले आहेत? जास्त करून आमच्याकडे फ्लॅट घेणारे लोक हे 25 ते 50, मैक्सिमम 60 वर्ष जास्त नसतात। तर 25 से 50 साल के लोग ज्यादा आते हैं। ये मेरे लगातार 10-15 साल के 20 साल के डेटा के बाद मुझे मालूम पड़ा। अभी ये क्या हुआ तुम्हें मालूम है? इससे मुझे मालूम पड़ा कि मुझे एडवर्टाइज कहाँ करनी। मैं आगे आ रहा हूं कि सेल्स, इसके ऊपर से सेल्स स्ट्रेटेजी किस तरह से करनी चाहिए, किस तरह से अपना धंधा बढ़ाना चाहिए। ये कितने मायने रखता है कि मेरा सेल्स स्ट्रेटेजी किस तरह से हो। तुम्हारे इतना ही नहीं, मैं ये भी देखता हूं कि उसके लैंग्वेज क्या बोलते हैं। वो ज्यादा महाराष्ट्रियंस है क्या? वो उत्तर प्रदेश वाले हैं क्या? उत्तर भारतीय ज्यादा है? गुजराती है, मारवाड़ी है, सिंधी है, साउथ इंडियन है? ये मैं क्यों देखता हूं? ये भी देखना जरूरी है कि किस तरह का कस्टमर मेरे पास आ रहा है। तो जेंडर मायने रखता है, एज मायने रखता है, रिलीजन मायने रखता है, रीजन मायने रखता है, कौन से एरिया से वो आ रहा है, कहां रहता है, और उसका जॉब टाइटल क्या है। क्या वो मैनेजिंग डायरेक्टर है, क्या डायरेक्टर है, या वो क्या है? वो जानना बहुत जरूरी है कि वो कहां से आ रहा है, उसका पोजीशन क्या है, क्या वो मैनेजर है या क्लरिकल लेवल पे है, एग्जीक्यूटिव लेवल पे है। अगर ये चीजें मालूम पड़ी तो क्या होगा? जॉब टाइटल, उसका एजुकेशन बैकग्राउंड क्या है, वो किस तरह से पढ़ा हुआ है, उसकी एजुकेशनल ये क्या है, क्वालिफिकेशंस क्या है। अभी तुम बोलोगे ये क्या जरूरी है, ये क्यों रखना चाहिए? मैं आपको मेरे पे बीता हुआ एक बताता हूं। देखिए, जब हम लोग नए नए मार्केटिंग में आए थे, जब मेरे पास कोई मेरा मेंटोर नहीं थे, मैं मेरा मेंटोर का नाम लेना चाहूँगा जिसने मुझे काफ़ी कुछ सिखाया। उनमें से मेंटोर है दीपक गैसास जी, नितिन पोद्दार जी, बहुत सारे मेंटोर हैं, लेकिन जो लगातार हमें गाइड करते हैं। क्या आपका मेंटोर है? क्या आप उस तरह से उससे बात कर रहे हैं इसके ऊपर? और ये जो बात करना है, और ये मेरा एक स्टोरी बताने जा रहा था, वो स्टोरी इस तरह की है कि शुरू में हम लोग ने हमारे नेरल प्रोजेक्ट्स में या मुलुंड के प्रोजेक्ट्स में, मलाड के प्रोजेक्ट्स में, महालक्ष्मी के प्रोजेक्ट्स में हमने रैंडम एडवर्टाइज किए। हमको लगा हमको कस्टमर आना चाहिए, तो हमने क्या करना चालू किया? हमने दे धनाधन एडवर्टाइज चालू किया, क्योंकि तभी हमको लगता था कि पेपर में आएगा, जितना दिखेगा उतना बिकेगा। इतना ही कुछ सीखा था, इतना ही कहां से आया था, और हम लोग गट फील पे धंधा कर रहे थे। और आपको बताऊं, टाइम्स ऑफ इंडिया का एक पेज का अगर फुल पेज देता हूं तो 22 लाख रुपए लगते हैं। अंदर भी देता हूं, क्वार्टर पेज भी देता हूं तो 8 से 10 लाख रुपए लगते हैं। आप समझ पा रहे? मैंने फुल पेज लोकसत्ता दिया, महाराष्ट्र टाइम्स दिया, अलग अलग पेपर दे धनाधन, हर पेपर में, हर जगह हम महाराष्ट्र टाइम्स का मटा सम्मान
ऐसी कोई इवेंट थी वो किया, और मिफ्ता करके था उसके स्पॉन्सर बने। हम मैक्सिमम जगह स्पॉन्सर बने, इधर उधर जहाँ आए, हाँ कोई भी आए, ग्लोबल कोकन बोलो, जहां बोलो वहां हम लोग स्पॉन्सर करके खड़े रहे। तो हाँ, मैं मानता हूं कि हमारा नाम चारों जगह हुआ, लेकिन क्या वो जो खर्चा हुआ, वो जो करोड़ों रुपए का खर्चा हुआ, क्या वो उस जगह था? जब हमने ये कुछ एजुकेशन ली, ये कुछ नए नए बातें सीखी, मेंटोर के पास गए, कुछ ट्रेनिंग प्रोग्राम में गए, कुछ बुक्स पढ़े, तब जाके इसका महत्व लक्ष्य ध्यान में आया, जो आज मैं तुम्हारे साथ शेयर करना चाहता हूं। कि आपको अगर आपका धंधा बढ़ाना है, धंधा बढ़ाने के लिए सिर्फ एडवर्टाइज करके नहीं होता है। हाँ, नमिता जी साक्षीदार आहेत। आहे नमिता जी माझा ॲड कॅम्पेन रन करत होता, आणि नमिता जी आय नो तो वेगळा काळ होता, अर्थात ती माझी चूक होती। मी प्रचंड खर्च केला, आमची ती चूक मी मान्य करतो, आणि मी आज तेच तुमच्याशी शेअर करतोय की तेव्हा मी काय केलं नाही माहिती आहे। मी आता फॉर एक्झाम्पल, मी नेरळला माझं मॅक्सिमम प्रोजेक्ट हे नेरळला चालू आहेत। जवळपास 22 ते 25 बिल्डिंग, जवळपास 350 ते 400 फ्लॅट्स, आणि अशा 3 टाउनशिप्स आमच्या नेरळला चालू होत्या। म्हणजे मॅक्सिमम आमचा फोकस हा नेरळचा होता। आता मग नेरळला येणारा कस्टमर कोण आहे, ज्याचा कधी आम्ही सर्वे नव्हता केला, आम्ही कॉम्पिटिटर अनालिसिस केलं नव्हतं। आमच्याकडे येणारा जो कस्टमर आहे, कारण आम्ही मॅक्सिमम हे अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये काम करतो। अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये काम करणारा जो आमचा जो कस्टमर आहे, जो 10 लाखापासून 20 ते 25 लाख, त्याच्या वर पुढे माझ्याकडे फ्लॅट्स नाही आहेत। मग मला काय करायला पाहिजे होतं? मग माझा कस्टमर कोण आहे? माझा कस्टमर आहे तो म्हणजे छोटा मोठा नोकरी करणारा, क्लर्क, प्यून, एखादा रिक्षावाला, भाजीवाला, इस्त्रीवाला, वालावाला गँग म्हणतो आम्ही त्याला। मग अशी वालावाला गँग मला कुठे भेटेल? मी कुठे ॲडव्हर्टाइज करायला पाहिजे? मी मिफ्तामध्ये किंवा ग्लोबल कोकणमध्ये जाऊन कदाचित त्याचा ॲडव्हर्टाइज करून मी फक्त इमोशनल तर केलं होतं, मी मटा सन्मान केला होता। मला खरंच त्या मटा सन्मानमध्ये माझा नेरळचा कस्टमर मिळणार होता का? मटा सन्मानमध्ये नव्हता। मग मला कुठे ॲडव्हर्टाइज करायला पाहिजे होतं की जिथे माझा कस्टमर राहतो। माझा कस्टमर फेस काय होता? माझा कस्टमर डोंबिवली ठाण्यामध्ये राहणारा लोअर मिडल क्लास होता। तुम्हाला डोंबिवली फास्ट मधला पिक्चर मधला तो हिरो आठवतो, कुलकर्णी, आय थिंक, मी त्याचं नाव विसरलो, कुलकर्णी, फार डोंबिवली फास्ट नावाचा पिक्चर अतिशय प्रसिद्ध होतं। आणि त्या डोंबिवली फास्टमध्ये तो जो हे होता ना, तो टिपिकल लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास मधला हा माझा कस्टमर आहे। मग मी कुठे ॲडव्हर्टाइज केली पाहिजे? माझा कस्टमर फेस काय आहे? सर्वसामान्य माणूस, आणि मॅक्सिमम महाराष्ट्रीयन किंवा उत्तर भारतीय। अब ये जो मेरा उत्तर भारतीय कस्टमर है, जो मेरा महाराष्ट्रीयन कस्टमर है, वो क्या करता है? उसका कस्टमर बिहेवियर क्या है? उसके पास गाड़ी भी नहीं रहती है। हाँ, संदीप कुलकर्णी, अजित थँक्यू, त्या हिरोचं नाव होतं संदीप कुलकर्णी। तर त्या संदीप कुलकर्णीमध्ये डोंबिवली फास्ट तो माझा टिपिकल आमच्या निर्माणचा कस्टमर होता। मग मला कुठे ॲडव्हर्टाइज करायला पाहिजे? ट्रेनमध्ये करायला पाहिजे। ट्रेनमध्ये जे बसतात ना तिथे करायला पाहिजे, जिथे त्या स्टेशनचे प्लॅटफॉर्म आहेत ना तिथे करायला पाहिजे। माझा जो कस्टमर आहे, मी हे तुम्हाला का सांगतो? आय एम जस्ट शेअरिंग माय निर्माण स्टोरी, जे मी ठेच लागून शिकलोय। तुम्ही तुमचा कस्टमरचा बिहेवियर माहीत केला पाहिजे। माझा कस्टमर कुठे जातो? माझा कस्टमर गणपती, सार्वजनिक गणपती उत्सवात दिसतो। तो त्याचं सेलिब्रेशन म्हणजे काय? सार्वजनिक गणेशोत्सव। तो जाताना आपल्या बायकोला फार तर गिफ्ट काय घेऊन जातो? एखादा गजरा घेऊन जातो। तो रिक्षात बसतो, तो बसमध्ये बसतो, तो मग मी कुठे करायला पाहिजे होतं? बसच्या मागे करायला पाहिजे होतं, मी रिक्षाच्या मागे करायला पाहिजे होतं। माझा कस्टमर कुठला पेपर वाचतो? लोकसत्ता वाचतो। मग मी लोकसत्तात जास्त ॲडव्हर्टाइज केली। अर्थात मला रिस्पॉन्सही चांगला आला, नमिताला माहिती आहे की त्यावेळेला प्रचंड रिस्पॉन्स होता, महाराष्ट्रामध्ये पण आला। पण टाइम्स ऑफ इंडिया मला करायला पाहिजे होतं का? नाही। इकॉनॉमिक्स टाइम्स करायला पाहिजे होतं का? नाही। आम्हाला हेच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला जर तुमचे कस्टमर
जाणून घ्यायचं आहे तर कस्टमर फेस कळला पाहिजे. तो कस्टमर फेस कसा ओळखायचा यासाठी तुम्हाला त्याचं रिलिजन कळलं पाहिजे, त्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड कळलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता आमचा महालक्ष्मीला प्रोजेक्ट होता, तिथे 7 करोड रेसकोर्सच्या समोर 7 करोडचा फ्लॅट, 7 करोड 10 करोड असे फ्लॅट्स आहेत, 3 BHK 4 BHK. मग तिथे मी कुठे ॲडव्हर्टाईज करायला पाहिजे होती? तो जर फ्लॅट विकायचा तर मला कुठे ॲडव्हर्टाईज करायला पाहिजे होती? मग ज्वेलरी शोज, जिथे ज्वेलरी शोज असतात किंवा डॉग शोज असतात, अशा ठिकाणी मला ॲडव्हर्टाईज करायला पाहिजे. मी वाईन बॉटल्स घेऊन त्यांना कॅम्पेन करायला पाहिजे, कारण का त्यांचं बिहेवियर तसं आहे, त्यांचा कस्टमर फेस तसा आहे. मी एअर फ्लाईट्समध्ये ॲडव्हर्टाईज करायला पाहिजे होती, जेणेकरून माझा त्या फ्लाईट्समधून येणारा कस्टमर हा माझा महालक्ष्मीचा कस्टमर होता. पण तो मी फ्लाईट्समधला कस्टमर मी नेरळमध्ये ॲडव्हर्टाईज केला तर चालेल का? मग नेरळमध्ये मला करायचं असेल तर मला कुठला केला पाहिजे? तर गणपती, रेल्वे, बस स्टँड, स्टेशन, सर्वसामान्य जे लोक पेपर्स वाचतात, लोकसत्ता अर्थात मधापण, नवा काळ, असे जे सर्वसामान्य जे लोक पेपर वाचतात ते लोक ज्या पद्धतीने हे करतात, तुमचा एज ग्रुप काय, समजा माझा यंगस्टरचा एज ग्रुप असेल किंवा तुमचा यंगस्टरचा एज ग्रुप असेल तर तुम्हाला ऑनलाईन किंवा गेम्स त्याच्या मागे ॲडव्हर्टाईज करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण बघितल्या पाहिजेत. कारण का त्यावरून तुम्ही जर तुमच्या कस्टमरची नस ओळखली, तुम्हाला जर तुमचा कस्टमर कळला, तर तुम्हाला तुमच्या सेल्समध्ये, तुमच्या मार्केटिंगमध्ये कशा प्रकारे आपण ॲडव्हर्टाईज केली पाहिजे आणि कशा प्रकारे आपल्या कॉम्पिटिटरला मात दिली पाहिजे. एवढंच नाही तर तुम्हाला तुमच्या कस्टमरची नीड कळते. फॉर एक्झाम्पल पूर्वी काय होत होतं, पूर्वी सगळे बिल्डर्स काय करायचं आहे की अपन स्विमिंग पूल बनाते हैं, क्लब हाउस बनाते हैं, एकदम 7 स्टार 5 स्टार कॉम्प्लेक्स बनवायचो. कुठे? नेरळला. नेरळला 5 स्टार 7 स्टार कॉम्प्लेक्स बनवायची काय गरज आहे? आम्ही कॉम्प्लेक्स बनवायचो, परंतु जेव्हा आम्ही नीड ॲनालिसिस केलं आणि जेव्हा लक्षात आलं की माझ्या हा जो मिडल क्लास कस्टमर आहे, हा स्वतः किंवा याची बायको कधीच त्या सोसायटीच्या मध्ये असलेल्या स्विमिंग पूलमध्ये बिकनी घालून स्विमिंगला जाणार नाही, कधीच जाणार नाही. मग मला तुम्ही सांगा, मग काय करायला पाहिजे? मग स्विमिंग पूलची गरज आहे का? त्या माझ्या कस्टमरला पण दुसरा देतोय, बाकीचे लोक देत आहेत म्हणून मी पण द्यायचं, इज इट राईट? हे देणं गरजेचं आहे का? तर नीड कळते. मला लक्षात आलं की माझ्या माणसाला, माझ्या कस्टमरला स्विमिंग पूलची गरज नाही आहे. माझ्या कस्टमरला खरी गरज आहे ती म्हणजे मल्टीपर्पज हॉलची, जिथे तो त्याच्या मुलाचा वाढदिवस साजरा करू शकेल, जिथे तो योगा क्लास, तिथेच मल्टीपर्पज हॉलमध्ये योगा क्लास किंवा इतर गोष्टी तो करू शकेल. हर्षल वेलकम, अभिषेक सावंत वेलकम. तर वो जो कस्टमर है उसकी नीड मालूम पड़ती है अगर आप कस्टमर प्रोफाइलिंग करते हैं, अगर आप कस्टमर का फेस जानते हैं, अगर आप कस्टमर का बिहेवियर जानते हैं, अगर आप जानते हैं तो आपका प्रोजेक्ट की नीड, आपको मार्केटिंग क्या करनी है, सेल्स किस तरह करनी है, ये सब चीज़ें इसमें से मालूम पड़ती है. और ये इसीलिए मैं आपको बताना चाहता हूँ. इतना ही नहीं, अभी मैं आपको ये बताना चाहता हूँ कि सेल्स में आपको क्या लगता है? एक होता है वो सेलर और एक होता है वो परचेसर. इज इट दैट? है ना? कस्टमर और सेलर नहीं. आज मैं अगर तुमको सेल्स स्ट्रैटेजी करने के लिए बता रहा हूं तो सेल्स स्ट्रैटेजी करने के लिए सबसे बड़ी बात रहती है, पहले ये समझ लो कि सिर्फ सेल्स नहीं रहता है. क्या होते हैं? कोई तो इनिशिएटर रहता है. देखो 4 टाइप के लोग रहते हैं, इनिशिएटर या इन्फ्लुएंसर, जो उसको इन्फ्लुएंस करता है. जो एक इनिशिएट करता है. दूसरा रहता है वो इन्फ्लुएंसर रहता है. पहला रहता है वो इनिशिएटर रहता है, जो इनिशिएट करता है कि ये करना चाहिए या ये है. दूसरा रहता है वो इन्फ्लुएंसर रहता है. तीसरा रहता है वो कस्टमर रहता है. चौथा रहता है वो कंज्यूमर रहता है. आप बोलेंगे ये क्या है कि कंज्यूमर क्या? सीधा कस्टमर और सेलर.
नो। देखो, बहुत बार फॉर एग्जाम्पल कहीं कुछ होता है और समझो पोलियो का डोज है। पोलियो का डोज से बहुत क्लासिक एग्जाम्पल है, मैं लेना चाहूंगा। पहले जब पोलियो का डोज का जब एडवर्टाइज चालू थी, वो टोटल फ्लॉप गई थी। पोलियो डोज जो गवर्नमेंट पहले कर रहा था, अमिताभ जी वो कर रहे थे, और उनको ध्यान में आया कि इतना बड़ा कैंपेन करने के बावजूद पोलियो लोग ले नहीं रहे थे। तब जाके इन्होंने एक कॉन्सेप्ट को समझा कि ये क्या है और वो रहता है। फिर क्या हुआ, उन्होंने जाके वो जो पूरा है वो डॉक्टर्स के पास जाके बोलने लगे कि पोलियो के बारे में आप लोगों में जागरण कीजिए, लोगों को इन्फॉर्म कीजिए। और इसके लिए तो इनिशिएटर इस केस में कौन हुआ? इनिशिएट किसने किया? आपको डॉक्टर ने बोला कि ये दवाई दे दो, किसको? पोलियो डोज दो, ताकि पोलियो वैक्सीन देने से बच्चे की तबीयत ठीक रहेगी। फिर क्या हुआ? फिर वो लोग जो माँ बाप थे, पहले जॉइंट फैमिली, आज भी कई घरों में जॉइंट फैमिली रहती है, तो जॉइंट फैमिली में वैसे उन्होंने दादा दादी को बोला। तो पहले दादा दादी क्या करते थे? नहीं, इसका ऐसा कोई देने का नहीं। वो लोग पोलियो के खिलाफ थे। वो बोलते पोलियो देने से बुखार आती है, हाँ, पोलियो देने से बच्चे की तबीयत बिगड़ जाएगी, या पोलियो देने, क्यों वो बोलते थे मैंने तुझे कहाँ दिया है, तेरे को लगा क्या पोलियो का डोज? फिर भी लोग तुमने पोलियो, तू तो अभी ठीक ठाक है, तेरे को कहाँ हुआ पोलियो? ऐसे बहुत सारे। तो ये कौन है? ये इन्फ्लुएंसर है। जब तक दादा दादी, जब अमिताभ जी ने वो पूरा कॉन्सेप्ट बदली करके वो पूरा एड कैंपेन चेंज किया इस चक्कर में, और उन्होंने ये किया कि इन्फ्लुएंस कौन करता है? वो है दादा दादी। तो हर सेल में कोई ना कोई इनिशिएटर रहता है, कोई ना कोई इन्फ्लुएंसर रहता है। जैसे यहां दादा दादी थे कि बच्चे को देना है, नहीं देना, नहीं बच्चे को नहीं देना है। बाद में उन्होंने जब दादा दादी को एड्रेस किया हुआ कैंपेन चलाया, तब जाके दादा दादी भी बोलने लगे कि नहीं, बच्चे को पोलियो तो देनी चाहिए। अच्छा, वो लेके जाने वाले, या समझो पोलियो का डोज का जो पैसे देने वाले, वो पैसे देने वाले कौन है? उसके माता पिता, वो है कस्टमर, क्योंकि उसके जेब से पैसे गए, इसलिए वो है कस्टमर। और कंज्यूमर कौन है? जो कंज्यूम करने वाला है वो है बच्चा। वो तो 6 महीने का, 7 महीने का या साल का बच्चा, ये कौन है? कंज्यूमर। तो कंज्यूमर कौन था? कस्टमर कौन था? इन्फ्लुएंसर कौन था? और इनिशिएट किसने किया? क्या आपने आपके बिजनेस में इस तरह से ये जाने हैं क्या? जैसे मैं मेरे एग्जांपल लेके बोलता हूं, मैं एक बिल्डर हूं, निर्माण ग्रुप से जैसे के करता हूं। अब मेरे बिजनेस में क्या है? इनिशिएट कौन करते हैं? बच्चे करते हैं या फैमिली करती है? हाँ, बच्चे, फैमिली, और उनको लगता है नहीं बड़ा फ्लैट लेना चाहिए। हाँ, मेरे दोस्त का भी बड़ा फ्लैट है, वो लोग वहां रहते हैं, या बीबी रहती है। तो कौन है? वो इनिशिएटर है। फिर इन्फ्लुएंस कौन करता है मेरे बिजनेस में? वो जैसे ही देखने को आता है, पूरी फैमिली आती है, लेकिन वो पूरी फैमिली लेती नहीं है। वो क्या करती है मालूम है? वो जाके उनको वकील को बुलाते हैं। उनका कोई दोस्त रहता है जो वकील रहता है, उनका कोई दोस्त रहता है जो आर्किटेक्ट रहता है। वो जाके पूछते हैं क्या ये सही है? ये कौन है? ये इन्फ्लुएंसर है। क्या मैंने सिर्फ कस्टमर पे फोकस किया तो मेरा सेल्स होगा क्या? अगर मेरे को मेरा सेल्स बढ़ाना है तो मेरे को कहां फोकस करना जरूरी है? इन्फ्लुएंसर पे। तो मेरे बिजनेस में इन्फ्लुएंसर कौन है? आपके बिजनेस में इन्फ्लुएंसर कौन है? क्या आपने जाना है? आपके बिजनेस में वो जो नीड है वो इनिशिएट कौन करता है? जैसे बहुत बड़ी बड़ी कंपनी रहती है, उस बड़ी कंपनी में इनिशिएट करने वाला अलग रहता है, कंज्यूम करने वाला अलग डिपार्टमेंट रहता है, ऑर्डर देने वाला कस्टमर, ऑर्डर देने वाला परचेस मैनेजर अलग रहता है, और डिसीजन मेकर कोई और रहता है। आप ध्यान में रखिए कि इनिशिएटर कौन है आपके बिजनेस में, इन्फ्लुएंसर कौन है। मेरे बिजनेस में कस्टमर कौन है? वो पति है। और कंज्यूमर कौन है? पूरी फैमिली है, फिर वो दादा है। तो मुझे ये समझनी चाहिए कि मैं
क्या मैं बच्चे लोगों के लिए गार्डन दे रहा हूं? क्या मैं बच्चे लोगों के लिए पर्याप्त व्यवस्था कर रहा हूं? क्या मैं दादा दादी के लिए मंदिर बना रहा हूं? क्या मैं जॉगिंग ट्रैक बना रहा हूं? आप सेल्स स्ट्रैटेजी तभी तय कर पाएंगे जब आप अपना कस्टमर फेस जानेंगे। ये कस्टमर फेस जो जानेगा आपके बिजनेस में, मैं आज आपको, ये लॉकडाउन पीरियड चालू है, मैं आपको ये असाइनमेंट देता हूं। असाइनमेंट क्या है? अगर आपको आपका बिजनेस बनाना है तो आप पहले ये आइडेंटिफाई किए, आप ये आइडेंटिफाई कीजिए और बाद में अपन सेल्स स्ट्रैटेजी पे बात कर सकते हैं। सेल्स स्ट्रैटेजी बाद में आती है, पहले यू नो योर कस्टमर। फर्स्ट स्टेज यू नो योर कस्टमर। तो आपको क्या करना है? आपको पहला ये करना है, आपके बिजनेस में इनिशिएटर का है क्या? कभी कभी नहीं हो सकता है, मेरा कोई ये नहीं दावा, लेकिन इनिशिएटर है क्या? अगर है, वो कौन है? इन्फ्लुएंस कौन करता है? क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट, कंसल्टेंट्स, डॉक्टर्स, आर्किटेक्ट, लॉयर, ये इन्फ्लुएंसर है क्या? आपके धंधे में है क्या? कस्टमर कौन है? जो एग्जैक्टली पैसा निकाल के देता है, जो पैसा लेके देता है वो कस्टमर है। और उसको कंज्यूम कौन करता है? वो सर्विस एंजॉय कौन करता है? क्या आपने ये सब कुछ को जाना है? और ये आज आपको लिखना है। आपको ये लिखना है। ये लॉकडाउन पीरियड में मैं आपको वादा करता हूं, आपका धंधा बिल्कुल बढ़ेगा अगर ये आप इंप्लीमेंट करते। ये लॉकडाउन पीरियड अगर आप इसके लिए काम में लाते हैं। इसके अलावा क्या करना है? आपका कस्टमर का एज ग्रुप क्या है? वो कहां रहता है? वो कहां बैठता है? वो कहां खाता है? उसका कस्टमर बिहेवियर क्या है? क्या आपने वो नोट डाउन किया है? उसका रिलीजन कौन सा है? वो लिंग्विस्ट कौन सी लँग्वेज समजता है? कौन सी लँग्वेज में उससे बात करनी चाहिए? जैसे आता मी मराठीत बोलतोय, मध्येच हिंदीत बोलतोय, कारण माझ्याकडे दोन्ही कस्टमर आहेत। आता ऐकणारे दोन्ही लोक आहेत। इंदोरवरून ऐकतायत, नाशिकवरून ऐकतायत, धुळ्यावरून ऐकतायत, सातारावरून ऐकतायत। सो आय हॅव टू ॲड्रेस हिंदी ऑल्सो, मराठी ऑल्सो। मग आता मला हे दोन्ही करावं लागतंय, पण बिकॉज माय कस्टमर इज लाईक दॅट. सो ट्राय टू अंडरस्टँड देअर लँग्वेज, देअर रिलीजन, देयर प्रेफरेंसेस. उनके प्रेफरेंसेस क्या है और वो प्रेफरेंस समझो. क्या आप वो प्रेफरेंस लिखे हैं? उनका प्रोफाइलिंग किया है? उनका जॉब टाइटल क्या है? उनका एजुकेशनल बैकग्राउंड क्या है? ये आप समझना बहुत जरूरी है. अगर कॉर्पोरेट कस्टमर है, मराठी जी बोल रहे हैं, इफ माय कस्टमर इज अ कॉर्पोरेट कस्टमर, तो किस तरह से ये आ जाएगा? तो कॉर्पोरेट कस्टमर के लिए, यस अतुल देशमुख जी, पुण्यावरून पण लोक ऐकतात. हाऊ कॅन आय फॉरगेट युअर, पुण्यावरून इव्हन नमिता पण ऐकते आहे. यू आर देअर, मेनी मोर आर देअर. कंपनी किंवा कॉर्पोरेटमधल्या लोकांसाठी हे कसं उपयोगी पडतं? आता एक आमचे पार्टिसिपंट, एक मी ज्यांना मेंटॉरिंग करतो ते शशांक भंडारी जी आहेत. शशांक भंडारीच्या ते ऑटो इलेक्ट्रिकल पार्ट्स बनवतात, वायपर्स आणि हे असतात ना, ते पार्ट्स बनवतात. ते वायपर्सचे पार्ट्स किंवा प्रसाद कदम आहे, तर हे जे लोक आहेत हे सप्लाय करतात. म्हणजे जे वायपरचे पार्ट आहे ते कंपनीमध्ये पाठवतात. मग त्याच्यामध्ये इनिशिएट कोण करतं? जे मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट आहे त्यांना ते वायपर लागतात. मग त्यांचा इनिशिएटर कोण आहे? ते जे मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, तो त्यांचा इनिशिएटर आहे. परचेस कोण करतं? परचेस कोण करतं? त्यांचा परचेस डिपार्टमेंट आहे आणि त्याचा मॅनेजर वेगळा आहे आणि तो पैसे देतो. पण तो करायच्या आधी तो कोणाला पहिला तो पाठवतो? क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे. त्यांच्या कंपनीमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, मोठ्या कारच्या आणि मॅन्युफॅक्चर, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रो बनवणारे, OEM बनवणारे लोक आहेत. आणि त्यांचे हे कोण आहेत? येस, इफ कस्टमर इज गव्हर्नमेंट, मी त्याच्यावर पण येतो. कस्टमर पण गव्हर्नमेंटमध्ये पण हेच होतं, कॉर्पोरेट सारखंच असतं. गव्हर्नमेंटमध्ये कन्झ्युमर कधी कधी काय असतं, फॉर एक्झाम्पल चिक्की, आता मध्यंतरी आपला चिक्कीचा घोटाळा वगैरे झाला होता, तर चिक्की जी आहे, ही चिक्की खाणार कोण आहे? कन्झ्युमर कोण आहे? ती लहान मुलं आहेत. ती कन्झ्युमर कोण आहेत? लहान मुलं आहेत. ती ऑर्डर कोण देतो? तो मंत्रालयातला कोणतरी परचेस डिपार्टमेंट किंवा कामगार कल्याण किंवा कल्याण विभागाचा माणूस, आणि तो ऑर्डर देतो. मग त्याच्यावरती एक क्वालिटी कंट्रोल असतो त्यांचं, त्यांचे एक नॉर्म्स असतात. ते करायला कदाचित त्यांचा IAS ऑफिसर असेल
किंवा त्यांचं एखादं डिपार्टमेंट असतं, ते जाऊन ते इन्फ्लुएन्स करतं की नाही ही क्वालिटी बरोबर नाही, ही क्वालिटी बरोबर आहे. त्यांचं ऑडिट डिपार्टमेंट असतं, तो इन्फ्लुएन्स करतो. आणि पेमेंट देणारा आणि वर्क ऑर्डर देणारा हा त्यांचा जो परचेस डिपार्टमेंट असतो पेमेंट देतो. एम आय राईट? सेम कॉर्पोरेटमध्ये होतं, सेम गव्हर्नमेंटमध्ये होतं. सो यू हॅव टू रिमेंबर, यू हॅव टू अंडरस्टँड दिस. आणि हे जर तुम्ही सगळं व्यवस्थित जर समजून घेतलात तर तुमचा कस्टमर तुम्हाला कळेल. तुम्हाला कस्टमर कळला तर सेल्स स्ट्रॅटेजी म्हणजे आपण कुठे करायला पाहिजे. मग ऑनलाईन मीडिया, आता मीडियामध्ये आता इथे नमिता कुलकर्णी तर मीडियामधल्याच आहेत. वेगवेगळ्या प्रकारचा मीडिया असतो. ऑनलाईन मीडिया असतो, प्रिंट मीडिया असतो. प्रिंट मीडिया म्हणजे मॅगझिन्स, पेपर्स. आउटडोअर मीडिया असतो, होर्डिंग्स. ऑनलाईन मीडिया आहे, आजकाल पोर्टल्स आहेत. अशा वेगवेगळ्या मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, त्याच्यामध्ये टी व्ही आहे, FM आहे. तर मग तुम्हाला कुठला FM मीडिया, तुम्हाला FM म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया घेतला पाहिजे, तुम्हाला प्रिंट मीडिया ॲडव्हर्टाइजमेंटसाठी घेतला पाहिजे, की तुम्ही होर्डिंग्स लावले पाहिजेत, की बिलो द लाईन BTL म्हणतात, बिलो द लाईन ॲक्टिव्हिटीज म्हणतात. तर त्या BTL ॲक्टिव्हिटीज तुमच्याकडे करायला पाहिजेत का? म्हणजे एक्झिबिशन्स करायला पाहिजेत का? किऑस्क उभे केले पाहिजेत का? हेल्प डेस्क उभे केले पाहिजेत का? वेगवेगळ्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे का? दॅट डिपेंड ऑन युअर कस्टमर फेस. त्या कस्टमर फेसवरती सगळं डिपेंड आहे. तुम्हाला जर बिझनेस जमवायचा असेल, तुम्हाला जर तुमचे कस्टमर एकत्र ठेवायचे असतील, तो अगर आपका अपना बिजनेस बढ़ाना होगा तो ये आपको बार बार करना ज़रूरी है. आपको अपना माँ बाप को समझना जरूरी है. मैं माँ बाप, मेरे कस्टमर को मैं माँ बाप समझता हूँ. क्या आप उस तरह समझ रहे हैं क्या? और उसकी इबादत जोर से कर रहे हैं क्या? अगर ये सब कुछ कर रहे हैं तो आपका बिजनेस बहुत आसान होगा. और ये सब कुछ अबो द लाईन, बिलो द लाईन. येस, नमिताजी मग सांगितल्याप्रमाणे शी इज फ्रॉम येस ATL अँड BTL. सो अबो द लाईन असतात, बिलो द लाईन, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला लागतात. बट त्या डिपेंड्स कशावरती आहेत नमिताजी? मला एवढंच मी ह्या सांगायचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या डिपेंड्स आहेत ह्या तुमच्या कस्टमर प्रोफायलिंगवरती. आणि ज्या कस्टमरला कॉम्पिटिटर्स, मी परत एकदा शॉर्टमध्ये रिपीट करतो, कॉम्पिटिटर ॲनालिसिस केलं पाहिजे, तुम्ही फीडबॅक फॉर्म्स घेतले पाहिजेत, तुम्ही स्टेक होल्डरबरोबर सर्वे केला पाहिजे. स्टेक होल्डरचा सर्वे तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि ह्या तशाच आणखीन जर तुम्हाला सांगू तर तुमचा एक्झिस्टिंग डेटा तुम्ही मेंटेन केला पाहिजे. एक्झिस्टिंग डेटा काय म्हणतोय, तुम्ही कस्टमरचा इंटरव्ह्यू केला पाहिजे, स्टेक होल्डरचा इंटरव्ह्यू केला पाहिजे, त्यांचे पेन पॉईंट समजले पाहिजेत, तुमच्या गॅप्स, सर्व्हिसमधल्या गॅप्स कुठल्या आहेत त्या समजल्या पाहिजेत, तुम्ही टच पॉईंट स्कॅन केले पाहिजेत, तुम्ही तुमच्या कस्टमरचे टच पॉईंट स्कॅन केले पाहिजे. तो जिथे जिथे जातो, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं वॉशरूमपासून, मारुतीच्या शोरूममध्ये वॉशरूमपासून रेटिंग घेतलं जातं. नमस्कार महेश, नमिताजी अगदी बरोबर म्हणतायत. नमिताजी थँक्यू, यू आर फ्रॉम दिस लाईन, यू आर रिकग्नाइज दिस, युअर रिमार्क, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. सो फोकस ग्रुप इंटरव्ह्यूज केले पाहिजेत, कंडक्ट होम सर्च अँड सर्वे केला पाहिजे, R&D केला पाहिजे, कॉम्पिटिटर ॲनालिसिस केला पाहिजे, त्यांचं कस्टमर प्रोफायलिंग केलं पाहिजे. जर एवढं सगळं केलं, आय थिंक बराच वेळ मी बोलतोय, तुमचे काही प्रश्न असतील तर मी घ्यायला मला आवडतील, कारण का आपण 12 वाजेपर्यंत ते आवरणार आहोत. शेवटची 10 मिनटं आहेत, आपण जनरल गप्पा मारूया. पण मला तुम्हाला सांगायचं होतं की जे कस्टमर प्रोफाईल, तुमच्या आयडेंटिफाईंग द कस्टमर फेस, आय होप आजच्या पूर्ण या सेशनमधून तुम्हाला ते मिळालं असावं. आणि तुम्ही हा जो वेळ आहे, हा टच पॉईंटचा जो कॉन्सेप्ट आहे संतोषजी, हा आपण समजून जर तुम्ही ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये जर वापरण्यात आलात आणि तुम्हाला त्या कस्टमरची नस, काही लोक म्हणतात मला माझ्या कस्टमरची नस माहिती आहे, आणि जे लोक वर्षानुवर्ष त्यांच्याकडे, जसं चितळेंचं बोललं जातं, पुण्याच्या चितळ्यांच्या बद्दल बोललं जातं की चितळे का मिठाई एक बार लिया तो हमेशा के लिए. हरपाल हंसी आलेले आहेत, माझे लहानपणीचे मित्र आहेत. हरपालजी वेलकम. सचिन बोडकेजी आले आहेत. सो तर आपल्याला या विषयावरती मला बोलायला वेगवेगळ्या ह्याच्यावर आवडणार आहे.
आपण असंच वेगवेगळ्या ह्याने भेटत राहू एकमेकांबरोबर. ह्याच्यामध्ये मी काही शिकवण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही. हे मी माझ्याबरोबर झालेला प्रसंग शेअर केला आहे. नमिताजी त्याला साक्षी आहे. नमिताची अबो द लाईन बिलो द लाईन मी घेणार आहे, परंतु एक वेगळा आपण एक टॉपिक घेतो, कारण का आता ऑलरेडी 1 तास होत आला आहे. तर मला शेवट आणि 100 कस्टमर सेंचुरी लागलेली आहे. सो आई थिंक अपन हे जे काही ये जो अपन करने जा रहे हैं, ये जो करने जा रहे हैं उसका मकसद ये है कि तुम्हारे कस्टमर को जानो, उस हिसाब से आपकी सेल्स स्ट्रैटेजी बनाएंगे. सेल्स स्ट्रैटेजी में मार्केटिंग किस तरह करना है, कौन से मार्केटिंग पे ज़्यादा खर्चा करना है, ये समझना इसका पीछे मकसद था. आई होप कि आज का ये मेरा जो 1 घंटा का जो शेयरिंग है, इसमें कुछ नहीं चाहता हूँ मैं. बस मैं चाहता हूँ कि जब आपसे बात करता हूँ मेरी कॉन्सेप्ट पक्की होती है, आप सब दोस्तों से मिलता हूँ और एक अच्छी फीलिंग आती है. बस इतना ही कहना चाहता हूँ. तेजस पाध्ये सर विल बी टेकिंग सेशन ऑन बॅलन्स शीट. या तेजस पाध्ये असेच एक दिवशी आपले हे आहेत, ते बॅलन्स शीटवरती तुम्हाला बऱ्याच लोकांना बॅलन्स शीट म्हणजे मलाही वाचता येत नव्हती. मला गेल्या 3-4 वर्षापूर्वी मी शिकलो बॅलन्स शीट कशी वाचायची. असे आपण वेगवेगळे हे या सिरीजमधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यामधून आपण एकमेकाला सुधारण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. येस गुहा, रचना गुहा इज देयर. कैसे है रचना जी? गुड. हाँ चौधरी गुहा, येस. संदीप चौधरी, येस. सचिन बोडके कसे आहात? गुड. नंदकिशोर हराम, हाऊ टू हँडल कस्टमर, त्यांचा एक प्रश्न आहे. हाऊ टू हँडल कस्टमर अँड एक्सक्यूजेस जेन्युइन अँड नॉन जेन्युइन वेज टू क्लोज डील्स विथ कस्टमर. हाउ टू हैंडल कस्टमर, सी फर्स्ट यही तो मैं बताने की कोशिश कर रहा हूं कि आपको अगर आपके कस्टमर्स का नस मालूम पड़ा, आपको अगर ये मालूम पड़ा तो किस तरह से उसका चॉइस क्या है. ये स्टेक होल्डर टॉक ऑल्सो अबाउट आवर बिजनेस. यस स्टेक होल्डर, गौरी जी पूछ रहे स्टेक होल्डर का कहना जरूरी है क्या? जी हाँ गौरी जी, ये बहुत जरूरी है. ये क्यों जरूरी है मालूम है? क्योंकि कुछ चीजें जो आपको दिखती नहीं है वो आपका सप्लायर आपके बारे में बताता है, आपका जो सप्लायर है वो बताता है, आपका बैंकर बताता है, आपका सीए रहता है ना, वो आपके बिजनेस के बारे में बता सकता है जो आप कभी पूछते नहीं. आपको लगता है क्या आई एम द बेस्ट? आपका कस्टमर तो बताता ही है, आपका स्टाफ बताता है. आपको स्टाफ के जितना किसी को मालूम नहीं रहता आपके कस्टमर के बारे में. आप वो बहुत ज़रूरी है स्टेक होल्डर को समझना. स्टेक होल्डर से बहुत कुछ मालूम पड़ता है. अजित मराठे जी 11 वाजता गुरुवारी परत आपलं सेशन बॅलन्स शीटवरती होणार आहे. हां केतन बनेजी वेलकम. कसे आहात केतन बनेजी? सुजाता शेलार थँक्यू एक्सलंट म्हटल्याबद्दल. हां कमलाकर कुलकर्णीजी, शिल्पाजी कसे आहात? सो राहुल भाई आई होप मैंने दोनों हिंदी मराठी दोनों करने की कोशिश की है. भाई भी बता सकता है, बिल्कुल सही है. भाई बता सकता है, बिल्कुल सही है. भाई भी बता सकता है. गौरी जी को बोल रहा है, गौरी जी का भाई राहुल है. गौरी जी आपका भाई भी आपको सब कुछ बता सकता है, इसलिए स्टेक होल्डर को ध्यान में रखिए. थँक्स फॉर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. ज्योतिजी वेलकम. असेच येत राहा, यामध्ये कुठलाही उद्देश नाही आहे. वी आर जस्ट शेअरिंग अवर एक्सपिरियन्स. नमस्कार. ग्रीन एकर्समध्ये माझे बुकिंग आहे. ग्रेट निलेशजी, आय लव यू. दॅट्स ग्रेट. आय थिंक 12 वाजत आले आहेत. थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. संजय चंद्रमौळजी, संजयजी आमच्या नाशिकचे आहेत. दॅट्स ग्रेट. हाय अनघा. अनघा माझी लहानपणीची मैत्रीण आहे, माझ्या शाळेतली मैत्रीण आहे आणि आमच्या ग्रुपवरती पण असते. थँक्यू. आणि शी इज अ डॉक्टर आणि मेडिको लाईक मी. येस आय होप इट इज युजफुल टू ऑल डॉक्टर्स. अनुपम माझा लहानपणीचा मित्र आहे. थँक्यू अनुपम. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. निलेशजी थँक्यू. युआर इन कंस्ट्रक्शन सर्विस. लक्ष्मण पाटिल थैंक यू वेरी मच. लक्ष्मी. राहुल थैंक यू. सो मैनी. यार गौरी जी मैंने कोशिश की हिंदी में बात करने, मेरी हिंदी इतनी अच्छी नहीं है, फिर भी आई ट्राइड माई बेस्ट टू जस्टिफाई द सिचुएशन. गुड आफ्टरनून. येस केतन बने जी, ऑलवेज एनकरेजिंग. येस 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 थैंक यू. प्रमोद मुंडके जी, अपर्णा कुलकर्णी जी, अनवर बेग साहब. क्या बात है अनवर जी, यू आर देयर. दैट्स ग्रेट. मुझे अच्छा लगा आपको देख के. श्रीकांत कुमावत, ही इज माई मेंटी. महेश चालके, ही इज माई मेंटी.
so many people. Gauri ji, it was indeed very good, helpful. थैंक यू गौरी जी, थैंक यू. इंदौर से आप बात यहाँ आई, यहाँ इंदौर से आपने आपका प्रेजेंस दिया. थैंक यू नमिता जी, यू आर फ्रॉम द इंडस्ट्री, यू आर अप्रिशिएटिंग, योर अप्रिसिएशन मीन्स टू मी. सागर, थँक यू व्हेरी मच. ओ अतुल देशमुख पुण्यावरून, सुरेश, अतुल कोळेकर, थँक्यू सो मच. वालावलकर जी, एक्सलंट, थँक्यू वालावलकर जी. येस तेजस, आय थिंक 12 वाजलेले आहेत. आपण म्हटल्याप्रमाणे 1 तासात जस्टिफाय करायचा प्रयत्न केलेला आहे. अनवधानाने काही राहून गेलं असेल. महेशजी थँक्यू, अरुणजी थँक्यू. शिवाजी आहेरे माझे मेंटी आहेत, मी त्यांना मेंटॉरिंग करतो. सो शिवाजी नाशिकवरून आहेत, फार मोठा VIP सारख्या बॅगा बनवतात त्या, आणि त्यांचे मॅन्युफॅक्चरर आहेत, एक्सलंट मॅन्युफॅक्चरर. विजय मालेकरजी, पीपल कॅन सेंड देअर क्वेश्चन्स. तुम्ही तुमचे क्वेश्चन्स ह्याच्यावरती पाठवू शकता, मी तुम्हाला रिप्लाय करेन. तुम्ही या त्याच्यावरती मार्स गुरुकुलच्या ह्याच्यावर तुम्ही हे करत जा. मी तुमचे क्वेश्चन्स तुम्ही ह्याच्यावर पाठवत जा. मी या क्वेश्चनना रिप्लाय करेन. मी अजित मराठे, आमची एक टीम आहे जी मेंटॉरिंग करते, आणि या मेंटॉरिंगचा आमचा उद्देश एवढाच है कि मैक्सिमम बिजनेस बढ़ाना चाहिए, हाँ, और अपने इंडिया को ग्रो करना चाहिए. नितिन वेलकम. नितिन, थैंक यू सो मच. यू आर वॉचिंग, आई नो. थैंक यू सो मच, सो नाइस ऑफ यू. येस, सो अजित मराठे जी वॉचिंग, सो मच. प्रसाद कदम फ्रॉम रत्नागिरी, थैंक यू प्रसाद, ही इज ऑल्सो माई मेंटी. मैं बहुत सारे, हेलो.